तर पुण्यातही उन्हाचा हाहाकार आहे। शहराचं तापमान सलग दुसऱ्या दिवशी 43 अंशापार पोहोचले। गर्मीनं पुणेकर हैराण आहेत। कोरेगाव पार्क, लोहगाव या ठिकाणी उष्णता अधिकच तीव्र आहे। तर नागपूरमध्ये देखील उष्माघाताचे 13 बळी गेले असल्याची चर्चा आहे। पुण्यातलं तापमान पाहतोय आपण। त्यापूर्वी शिवाजीनगरमध्ये 41, पाषाणमध्ये 41, लोहगावमध्ये 43, चिंचवडमध्ये 40 अंश सेल्सिअस तर कोरेगावमध्ये 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। तर नागपूरमध्ये उष्माघाताचे 13 बळी गेल्याची शक्यता वर्तवली जाते। 10 दिवसात 13 अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आहेत, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। उष्माघाताचा संशय या ठिकाणी व्यक्त होतोय। डेथ ऑडिट नंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल अशी माहिती आहे। 41 ते 45 अंश सेल्सिअस या तापमानामुळे नागपूरमध्ये उन्हाच्या तीव्र झळा आहेत। तर अमरावती तापमानाचा पारा 46.6 अंशापार आहे। अमरावतीत उष्माघातात सदृश आजाराचे रोज 90 रुग्ण सापडत आहेत। महिनाभरात अमरावती तापाचे 4729 रुग्ण हे आढळलेले आहेत, त्यामुळे नागरिकांचा देखील आता ताप वाढताना दिसतोय। या सगळ्या विषयी राज्यभरातून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी, अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट, नागपूरवरून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार, तर संभाजीनगरवरून आपले प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरवरून आपले प्रतिनिधी सचिन बडे, तर नाशिकहून आपले प्रतिनिधी महेश महाले हे दोघे सुद्धा जोडले जातील। सुरुवातीला मी पुण्याला जाते आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, उन्हाचा तडाखा हा वाढताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर पुणेकरांचा ताप वाढतोय। नक्कीच गेल्या 2 दिवसापासून पुण्यातलं तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आणखीन 2 दिवस या तापमानामध्ये वाढ होईल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, आरोग्याची काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आत्ताच्या घडीचं जर तापमान पाहिलं म्हणजे साधारण आता 10 वाजत आलेले आहेत, पण तरी सुद्धा तापमान हे जवळपास 32 अंश सेल्सिअस इतका आहे आणि थोड्या वेळानंतर याच्यामध्ये आणखीन सुद्धा वाढ होणार आहे। काल सुद्धा सर्वाधिक तापमानाची नोंद पुण्यामध्ये नोंदवली गेलेली आहे। कोरेगाव पार्क परिसरामध्ये तब्बल 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलेलं आहे, तर शिवाजीनगर परिसरामध्ये जवळपास 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलेलं आहे। सध्या मी शिवाजीनगर परिसरामध्ये आहे, जिथं आपल्याला पाहतोय की उन्हाचा तडाखा आहे तो आता हळूहळू जाणवू लागलेला आहे। त्यामुळे जे नागरिक घराबाहेर पडतायत ते हेल्मेट, रुमाल, स्कार्फ अशा गोष्टी वापरूनच घराबाहेर पडताना पाहायला मिळतात, कारण की उन्हाचा तडाखा हा आता पुणेकरांना सुद्धा जाणवू लागलेला आहे। शहरामध्ये अगदी 9 वाजल्यापासूनच कडक ऊन पडू लागलेला आहे, त्यामुळे मोठा त्रास आहे तो आरोग्याला सुद्धा होताना पाहायला मिळतो। त्यामुळे विशेष खबरदारी घ्यावी असं सुद्धा सातत्याने प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। आता आज आणि उद्या या तापमानामध्ये आणखीन वाढ होईल असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज नेमकं किती तापमान राहतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण सकाळची वेळ जर आपण पाहिली तर जवळपास आता या शिवाजीनगर परिसरामध्ये जवळपास 32 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी। दुपारच्या सत्रात आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर गर्दी सुद्धा कमी पाहायला मिळते। सिग्नलवर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की 1 ते 1.5 मिनिटं नागरिकांना थांबावं लागतं, त्यामुळे तिथं सुद्धा उन्हाचा तडाखा आहे तो बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हेल्मेट, रुमाल, स्कार्फ अशा गोष्टींचा वापर करावा आणि घराबाहेर पडावं असं सुद्धा आवाहन आहे। ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला त्याचबरोबर लहान मुलं यांनी सुद्धा गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या उष्माघाताचा जो परिणाम आहे तो पुणेकरांच्या आरोग्यावर सुद्धा जाणवू लागलेला आहे। हळूहळू म्हणजे रुग्णालयामध्ये आपण पाहतो की ओपीडी मध्ये सुद्धा आता रुग्ण दाखल होण्याची संख्या ही वाढू लागलेली आहे। त्यामुळे भरपूर पाणी प्यावं नागरिकांनी आणि मगच घराबाहेर पडावं असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे। आज नेमकं आता तापमान किती नोंदवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। काल पुण्यामध्ये कोरेगाव पार्क परिसरामध्ये सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलेलं आहे।
यंदाच्या मोसमातलं हे सर्वाधिक तापमान असल्याची सुद्धा नोंद आहे। त्यामुळे जरी कालचं तापमान हे सर्वाधिक असलं तरी आज आणि उद्या याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे, तसा अंदाज आहे तो सुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। अगदी अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। थेट जाऊया अमरावतीला आपले प्रतिनिधी सूरज यांच्याकडे। अमरावतीत सूर्य अक्षरशः आग ओकतोय। नक्कीच लागवीजी जर पाहिलं तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण राज्यभरातल्या परिस्थिती जर पाहिलं तर अमरावतीमध्ये सर्वाधिक हॉट अमरावती जिल्हा हा झालेला आहे। आता जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसापासून जर बघितलं तर 46च्या वर तापमान आहे। काल सुद्धा 46.6 अमरावतीत तापमान होतं। त्याचमुळे जर पाहिलं तर उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सुद्धा प्रचंड अशी वाढ होत आहे। साधारणतः जर पाहिलं तर दररोज उष्माघात सदृश आजाराची जी रुग्ण साधारणतः 90 रुग्ण या ठिकाणी वाढत आहे आणि महिन्याभराची परिस्थिती जर बघितली तर तब्बल 4729 रुग्ण जे आहे तापाचे रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आव्हान केलं जात आहे। तसंच अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अमरावती शहरात आणि ग्रामीण भागात जर पाहिलं तर जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी काही उन्हापासून बचाव करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तसेच संपूर्ण ग्रामीण भागातील जे काही जिल्हा रुग्णालय असतील आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असतील त्या संपूर्ण आरोग्य केंद्रामध्ये जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी आढावा घेतला जातो की उष्माघाताचा कुणालाही त्रास होऊ नये, तातडीनं संपूर्ण उष्माघाताच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना संदर्भातले जे आहे संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी करताना दिसून येत आहे। सकाळपासून जर पाहिलं तर सकाळपासून उन्हाची प्रचंड असे चटके या ठिकाणी सहन करावं लागत आहे। तसेच जर दुसरीकडे जर बघितलं तर उन्हामुळे जर पाहिलं तर प्रचंड अशा पाणी टंचाईची देखील झड जी आहे उन्हामुळे या ठिकाणी सहन करावं लागत आहे। साधारणतः अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 42 तलाव पूर्णपणे कोरडे पडलेले आहे आणि ग्रामीण भागाची परिस्थिती जर पाहिली तर खास करून मेळघाटामध्ये 20 टँकरने जर पाहिलं तर 20 गावामध्ये या ठिकाणी टँकर सुद्धा या ठिकाणी पाणी पुरवठा या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी सुरू आहे। त्या एप्रिल महिन्याचा शेवटला आठवडा असला तरी मे महिन्यामध्ये आणखी भीषण परिस्थिती पाणी टंचाईची या ठिकाणी उन्हामुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचमुळे जर पाहिलं तर पाणी टंचाईच्या संदर्भात देखील उपाययोजनांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बैठक कालच घेतलेली होती। जर पुढच्या काळामध्ये आणखी उन्हाची तीव्रता आणखी वाढेल अशी देखील इशारा देखील हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेला आहे। सूरज, यानंतर आपण जाऊया नागपूरला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये तर शाळांच्या वेळा या काही बदलल्याचं पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये उष्माघाताचे रुग्ण हे आढळताना दिसत आहेत, काहींचा मृत्यू झालाय असा एक संशय सुद्धा बळावतोय। साधारणतः 13 अनोळखी व्यक्तींचे मृतदेह हे आढळलेले आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे। लागवीजी अगदीच मागील 2 आठवड्यापासून जे आहे ते नागपूरमध्ये सूर्य ज्या पद्धतीने आगवतोय, अगदी आगीचे चटके जे आहेत ते या ठिकाणी नागपूरकरांना जाणू लागले। त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जे आहे ते मध्यंतरी शाळांना सुट्टी देखील जाहीर केली होती। मात्र सद्यस्थिती जर पाहायला गेलं तर 4वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची जी आहे ते शिष्यवृत्तीची जी आहे ती परीक्षा सुरू आहे। त्यामुळे एका हाताने पेपर लिहिणं आणि एका हाताने घाम पुसणं अशी वस्तुस्थिती जी आहे ते नागपूरमध्ये या विद्यार्थ्यांची पाहायला मिळते। कारण की दुपार झाल्यानंतर सूर्याचा जो प्रकोप आहे त्या प्रकोपानंतर जे आहे ते घरातील कूलर असतील, फॅन असतील, हे अक्षरशः जे आहे ते काम करत नाही अशी स्थिती जी आहे जाणू लागली। कारण की अक्षरशः गरम वाफा जे आहे ते घरात सुद्धा जाणू लागले। त्यामुळे कूलरचा सुद्धा गारवा जे आहे ते घरात होऊ शकत नाही, इतका मोठा तापमानाचा पारा जे आहे ते नागपूरमध्ये पाहायला मिळतोय। काल 45.4 डिग्री सेल्सिअस असलेलं तापमान जे आहे ते पुन्हा काहीशी घट त्यामध्ये झालेली होती, 45 डिग्री पर्यंत पोहोचलेलं होतं। परंतु आज देखील त्याच पद्धतीने सकाळपासून उन्हाने जे आहे ते आपलं रूप जे आहे ते दाखवण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे पारा सातत्यानं चढा या ठिकाणी पाहायला मिळतोय। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। नाशिकला आपण पटकन जाऊया, आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महेश, नाशिकमध्ये कसं तापमान आहे, एक क्विक रिॲक्शन, कारण राऊत बोलतायत आपल्याला तिथं सुद्धा जायचंय। लागवे खरं बघितलं गेलं तर नाशिक हे थंड हवेचं ठिकाण म्हणून परिचित होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून बघितलं असेल तर नाशिकचा पारा देखील आता 40 पार गेलेला आहे। अगदी 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर नाशिकमध्ये 41.5 इतकं अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। त्याच्यामुळे नाशिककरांना देखील भयंकर उकाड्याला जे आहे ते सामोरं जावं लागतंय। उष्माघातामुळे अनेक लोक जे आहे ते आजारी पडलेले आहेत, तर आरोग्य अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचं जे आव्हान आहे ते सर्व नागरिकांना केलेलं आहे। खरं दुपारी 12 ते 4च्या वेळेमध्ये अति आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश देखील काढण्यात आलेले। त्यामुळे एकूणच नाशिकमध्ये कधी एवढा
एवढा उकाडा जाणवत नव्हता. मात्र यंदाच्या वेळेस जर बघितलं तर नाशिकमध्ये 40 पार तापमान गेल्याने खरं तर नाशिककर देखील या निश्चित मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद सगळ्यांचे, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.